साहेब बायोमायनिंग म्हणजे काय थोडा असं बायोमायनिंग म्हणजे हा इंग्लिश वर्ड आहे आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ हा शास्त्रोक्त पद्धतीनं कचऱ्याचं विघटन. अगदी सोप्या आपल्या भाषेत सांगायचं तर हा जो कचरा आपण दररोज शहरातून या नागरसोगा रोड येथील डम्पिंग साईटवर आणतो, त्याचं आपण काय करतो की ह्याच्यातलं प्लास्टिक वेगळं करणं, त्याच्यातले जे इतर लाकडी असतील, काच असतील, प्लास्टिक असेल, हे सगळे वेगवेगळे करणे आणि खत वेगळे करणं आणि नंतर हे खत आपल्या शेतकऱ्यांना कमी दरामध्ये घेतो. आता इथं आपण बघू शकता की अत्याधुनिक मशीन ही आहे. आम्ही 2022 पूर्वी ज्यावेळेस नफामध्ये तिथं मी अध्यक्ष होतो त्यावेळेस सुद्धा ही बायोमॅनिक मशीन आपण मागितलेली होती. आणि आज आपण बघू शकता की मागील 4 वर्षापासून या डम्पिंग साईट वरती कचरा एवढा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे की आजूबाजूचे शेतकरी परेशान झाले आहेत. इथं नागरसोगा रोडवर जाणारे या ग्रामीण भागाचे लोक, त्यांचे या ठिकाणी परेशानी, दुर्गंधी, वास येत आहे. आणि त्याचबरोबर नफा हौसाला सुद्धा कचरा साठवण्यासाठी जागा उपलब्ध आहे. हे सगळं या ठिकाणी आम्हाला दुरुस्त करायचं आहे. आणि हा आपल्या परिसरामध्ये आपल्याला माहिती असेल की आज जे जागेचे भाव झालेले आहेत, नगरपालिका नवीन जागा, आता इथं बाजूलाच प्लॉटिंग होत आहे, त्यामुळे नगरपालिका नवीन जागा घेऊन त्या ठिकाणी कचरा साठवू शकत. त्यामुळे आमचे आरोग्य सभापती यांनी जो या ठिकाणी कचरा विघटन करण्याचा निर्णय घेतला होता, हे अतिशय इतके आहे आणि त्यांनी सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. आणि निश्चितपणे हा पूर्णच कचरा या ठिकाणी त्याची विल्हेवाट लागली जाईल आणि जो खात या ठिकाणी यातून मिळेल ते अल्प दरामध्ये या भागातल्या, या परिसरातल्या शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये आम्ही देऊ, हे या ठिकाणी थँक्यू सर.